नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MH CET संदर्भात प्रॉपर कोचिंग आपल्या चॅनलवरती दिलं जातं. चला तर आजच्या नव्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग या कल्पित वर्तुळाने होतात. ऑप्शन क्रमांक अ कर्कवृत्त, ब विषुववृत्त, तिसरं अक्षवृत्त आणि चौथा आहे मकर वृत्त. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब विषुववृत्त. तर लक्षात घ्या, साधारणतः पृथ्वीच्या बरोबर मध्यातून जाणारे जे अक्षवृत्त आहे, लक्षात घ्या, जे पृथ्वीला दोन समान भागामध्ये विभागतं त्याला विषुववृत्त असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक दुसरा, पृथ्वीचा सरासरी व्यास किती आहे? 21,500 किलोमीटर, 12,200 किलोमीटर, 12,700 किलोमीटर, 12,700 मीटर. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास जो आहे तो सुमारे 12,756 किलोमीटर आहे. आणि यामध्ये लक्षात घ्या की ध्रुवीय व्यास आहे 12,714 किलोमीटर आणि यांची सरासरी काढली तर 12,700 किलोमीटर असा सरासरी व्यास येतो. आणि याच्याच जवळपास असल्याने ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पृथ्वीवर किती पाणी आहे? 71%, 100%, 29.2%, 78.8%. तर लक्षात घ्या, साधारणतः पृथ्वीवरती जे पाणी आहे तर याच्यामध्ये 70.8% एवढं पाणी आहे. तर साधारणतः 71% आपण याचं प्रमाण घेऊ शकतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पृथ्वीवर इतका भाग भूखंडाचा आहे, याच्यामध्ये 70%, 100%, 29%, 78.8%. तर याच्यामध्ये साधारणतः भूखंड म्हणजे जमिनीचा जो भाग आहे तर याच्यामध्ये 29.2% इतका भाग आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक क 29% हा या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे. प्रश्न पाचवा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, पौर्णिमा ते अमावस्या या कालावधीस काय म्हणतात? शुद्ध पक्ष म्हणतात, वद्य पक्ष म्हणतात, शुक्ल पक्ष असे अपक्ष म्हणतात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पौर्णिमेनंतर ते अमावस्या या दिवसांचा जो कालावधी असतो तर या कालावधीमध्ये चंद्राचा प्रकाशमान भाग आहे तर तो पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत कमी कमी होत जातो आणि म्हणून याला काय म्हणतात? वद्य पक्ष, त्यालाच कृष्ण पक्ष असे देखील म्हटलं जातं. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आत्ताच आपण पाहिलेला आहे, वद्य पक्षालाच डॅश डॅश असे म्हणतात. शुद्ध पक्ष, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, जनता पक्ष. तर वद्य पक्षालाच काय म्हणतात? कृष्ण पक्ष असे म्हटलं जातं. जमिनीचा किती टक्के उत्तर गोलार्धात भाग जमिनीपैकी डॅश डॅश उत्तर गोलार्धात आहे? तर याच्यामध्ये प्रश्न जो आहे सातवा, तर याच्यामध्ये 1/3 भाग, त्यानंतर 2/3 भाग, 1/4 भाग, 1/8 भाग. तर याच्यामध्ये जगातील बहुतांश भूखंड आशिया, युरोप, उत्तर अमेरिका या उत्तर गोलार्धात असल्याने तिथे जमिनीचे प्रमाण आहे जास्त आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2/3 जो भूभाग आहे जमिनीचा तो सगळ्यात जास्त उत्तर गोलार्धामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ब हे अचूक पर्याय आहे. चंद्रग्रहण हे डॅश डॅशला होते. सगळ्यांना माहिती पाहिजे, तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते का, अमावस्येला होते का, प्रत्येक अमावस्येला होते की प्रत्येक पौर्णिमेला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ग्रहण आहे ते पौर्णिमेला होते. ऑप्शन क्रमांक हा अचूक पर्याय आहे. कारण तर जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा तिची सावली चंद्रावर पडते आणि ही स्थिती केवळ लक्षात घ्या की चंद्रग्रहणाच्या वेळीच, म्हणजेच लक्षात घ्या की पौर्णिमेला पाहायला मिळते. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र, तर लक्षात घ्या यांची स्थितीमध्ये पृथ्वी सूर्य आणि चंद्रांच्या मध्ये येते तर तेव्हा तिची सावली चंद्रावरती पडते आणि ही स्थिती केवळ लक्षात घ्या चंद्रग्रहणालाच पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 8, सूर्यग्रहण. तर लक्षात घ्या, सूर्यग्रहण हे कोणत्या वेळी होते? पौर्णिमेला, अमावस्या, प्रत्येक पौर्णिमा किंवा प्रत्येक अमावस्या? तर सूर्यग्रहण हे अमावस्येला होत असतं. कारण का, जेव्हा चंद्र आणि सूर्य आणि पृथ्वी, लक्षात घ्या की जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोचत नाही आणि हे फक्त अमावस्येलाच घडते. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 9वा, लक्षात घ्या, पृथ्वीवरती किती खंड आणि किती महासागरे आहेत? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. 7 आणि 4, 4 आणि 7, 6 आणि 5,
आणि त्यानंतर 7 आणि 5. तर ऑप्शन क्रमांक ड 7 खंड आणि 5 महासागर आहेत. हे तर महासागरांमध्ये लक्षात घ्या पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, दक्षिण आर्टिक, तर अशा प्रकारचा जो समूह आहे तो याच्यामध्ये होत असतो. मध्ये खंड आहेत आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. आणि 5 महासागर जर लक्षात घेतली, पॅसिफिक, अटलांटिक, भारतीय लक्षात घ्या म्हणजेच हिंदी महासागर आहे, त्यानंतर दक्षिण लक्षात घ्या आणि आर्टिक. तर ही जी 5 महासागर आहेत तर ती आपल्याला लक्षात घेता येतात. तर याच्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूया. चंद्रग्रहणाच्या वेळी आपण काही प्रश्न यापूर्वी देखील पाहिलेले आहेत. उजळणे आहे, तर चंद्रग्रहणाच्या वेळी काय होतं? चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, चंद्राची सावली सूर्यावर पडते, पृथ्वीची सावली सूर्यावर पडते. प्रश्न क्रमांक 10 जो प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चंद्रग्रहणाच्या वेळी लक्षात घ्या पृथ्वीची जी सावली आहे ती चंद्रावर पडते, म्हणून लक्षात घ्या चंद्रग्रहण होत असतं. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हा जो पर्याय आहे तो अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यास काय होतं? तर लक्षात घ्या चंद्राची सावली ज्यावेळी पृथ्वीवरती पडते तर त्यावेळी लक्षात घ्या चंद्रग्रहण होतं, कधी सूर्यग्रहण तर कधी चंद्रग्रहण होते, सूर्यग्रहण होते, ग्रहणाचे वेध लागतात. तर या प्रश्नाचं आत्ताच आपण आन्सर पाहिलं. तर चंद्राची सावली ज्यावेळी पृथ्वीवरती पडते त्यावेळी सूर्यग्रहण होतं आणि साधारणतः येथे आपण पाहिलेलं आहे की सूर्यग्रहण हे अमावस्येला होतं. तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न आपण पाहूया. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. कांचनगंगा, हिमगिरी, माउंट एव्हरेस्ट, कळसुबाई. तर सगळ्यांना माहिती पाहिजे की 12वा जो प्रश्न आहे याच्यामध्ये सगळ्यात जगातील उंच शिखर आहे ऑप्शन क्रमांक क माउंट एव्हरेस्ट. तर लक्षात घ्या उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. ऑप्शन क्रमांक क. 13वा प्रश्न आहे महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणती? याच्यामध्ये सगळ्यात पहिला ऑप्शन आहे मरियाना, सुदा, प्युरिटो रिको, मूर. तर यामध्ये 13वा जो प्रश्न आहे तर महासागरातील सर्वात मोठी गर्ता मरियाना ही आहे आणि ही गर्ता पॅसिफिक महासागरामध्ये आहे. याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा प्रश्न पृथ्वीचे 2 भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळास काय म्हणतात? लघुवृत्त, बृहद्वृत्त, विषुवृत्त, कर्कवृत्त. तर लक्षात घ्या पृथ्वीचे 2 भाग ज्या काल्पनिक वर्तुळेने केलं जातं तर त्याला काय म्हणतात? विषुवृत्त असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक क लक्षात घ्या हा अचूक पर्याय आहे. तर यालाच बृहद्वृत्त देखील म्हटलं जातं कारण काही सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. त्यामुळे 2 ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक क आणि ब हे 2 अचूक पर्याय आहेत. प्रश्न 15 विषुववृत्त हे डॅश डॅश आहे. लघुवृत्त आहे, बृहद्वृत्त आहे, मकरवृत्त आहे, कर्कवृत्त आहे. तर यामध्ये विषुववृत्त जे आहे ते बृहद्वृत्त आहे. ऑप्शन क्रमांक ब हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 16 विषुववृत्तास समांतर असतात. विषुववृत्त जे आहे तर त्याला अक्षवृत्त समांतर असतात का? रेखावृत्त समांतर असतात का? बृहद्वृत्ते समांतर असतात की लघुवृत्ते समांतर असतात? तर प्रश्न जो 16वा आहे तर विषुववृत्तामध्ये लक्षात घ्या अक्षवृत्ते जे आहेत ते समांतर असतात. तर पृथ्वीवरती पूर्व पश्चिम दिशेला ज्या काल्पनिक रेषा वर्तुळाकार असतात तर त्यांना अक्षवृत्त असे म्हटले जाते. प्रश्न 17वा विषुववृत्तास काटकोन करतात. लक्षात घ्या व दोन्ही ध्रुवातून जातात. काय आहेत? अक्षवृत्ते, रेखावृत्ते, बृहद्वृत्ते किंवा मकरवृत्ते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक लक्षात घ्या 17वा जो आहे तर विषुववृत्तास काटकोन करतात आणि दोन्ही ध्रुवातून जातात तर त्यांना रेखावृत्त असं म्हटलं जातं. विषुववृत्तास काटकोनात करतात तर विषुववृत्त जे आहे ते आडवी लाईन आहे त्याला काटकोनामध्ये विभागण्याचं काम जे करतात तर त्याला रेखावृत्त असं म्हटलं जातं. प्रश्न 18 भारताने राज्यघटनेचा स्वीकार केव्हा केला? स्वीकार आणि अंमलात आणणे अशा 2 गोष्टी आहेत. त्यामुळे भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. याच्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949, 26 डिसेंबर 1949, 26 जानेवारी 1950 आणि 26 डिसेंबर 1950. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 26 नोव्हेंबर 1949 रोजी. लक्षात घ्या या दिवशी संविधान पूर्ण झाले आणि यावेळी राज्यघटनेचा स्वीकार भारताने केलेला आहे.
19वा प्रश्न, या दिवसापासून भारतीय राज्यघटना अंमलात आली. 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 26 डिसेंबर 1950. तर 19वा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटना ज्यावेळी अंमलात आणली तर त्यावेळी लक्षात घ्या 26 जानेवारी 1950 हा दिवस होता, ज्याला आपण प्रजासत्ताक दिनसुद्धा म्हटलं जातो. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित मोतीलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की घटना समितीचे जे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक ब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 21वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात घ्या हे घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीचे सदस्य नव्हते. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. घटनेच्या कायदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याच मसुदा समितीच्या अध्यक्षतेखाली घटनेची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क हा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 22वा, भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे, सर्वात लहान लिखित राज्यघटना आहे, सर्वात मोठी अलिखित राज्यघटना आहे, सर्वाधिक परिवर्तनीय राज्यघटना आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 22वा. भारतीय राज्यघटना ही सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक अ हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 23वा, हे भारतीय संविधानाचे 2 भाग आहेत, एक लिखित अलिखित, एक परिवर्तनीय आणि परिदृढ, त्यानंतर कायदेशीर व कायदेबाह्य, संघीय व राज्य. तर लक्षात घ्या 23वा जो प्रश्न आहे तर भारतीय संविधानाचे 2 भाग, तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक ब, परिवर्तनीय व परिदृढ. म्हणजेच काही कलमे सध्या बहुमताने बदलता येतात तर काहींसाठी विशेष बहुमत लागते, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे परिवर्तनीय व परिदृढ. 24वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत डॅश डॅश आहेत 395 कलमे, 10 परिशिष्टे, 295 कलमे, 8 परिशिष्टे, 390 कलमे, 10 परिशिष्टे, 295 कलमे, 9 परिशिष्टे. तर यामध्ये परिशिष्टांचा भाग लक्षात घेतला तर पूर्वी आहे राज्यघटनेत मूळ 8 परिशिष्टे होती, आता ही 12 परिशिष्टे आहेत. तर लक्षात घ्या एकूण 395 कलमे आहेत आणि त्याच्याबरोबर 12 परिशिष्टे राज्यघटनेमध्ये आहेत. तर सगळ्यांनी ही बाब करेक्शन करून घ्यायची आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी किती? 2 वर्ष 9 महिने 24 दिवस, 1 वर्ष 11 महिने 19 दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 3 वर्ष 10 महिने लक्षात घ्या 21 दिवस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालावधी लागलेला आहे. प्रश्न 26वा, भारताने डॅश डॅश शासन व्यवस्थेचा स्वीकार केला, एक केंद्रीय, साम्यवादी, भांडवलवादी आणि सांसदीय. तर प्रश्न क्रमांक 26 जो आहे तर भारताने लक्षात घ्या शासन व्यवस्थेचा स्वीकार केला, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सांसदीय. भारताने राज्यघटनेचा म्हणजेच शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, तर त्याला पार्लमेंटरी सिस्टीम देखील म्हटलं जातं. प्रश्न 27वा, भारतात डॅश डॅश नागरिकत्व आहे, एकेरी, दुहेरी, तिहेरी किंवा यापेक्षा वेगळे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. प्रश्न 28वा, भारताने सांसदीय शासन व्यवस्थेची पद्धती डॅश डॅश कडून घेतलेली आहे, अमेरिका, इंग्लंड, रशिया किंवा ऑस्ट्रेलिया. तर सगळ्यांना माहितीच आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की सांसदीय शासन व्यवस्थेची पद्धती इंग्लंड म्हणजेच लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब, ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे. 29वा प्रश्न, वास्को द गामा हा जो खलाशी आहे तो बंदरावर उतरून भारतात आला, तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक वास्को द गामा पोर्तुगीज मद्रास, इंग्रज खलासी होता, कालिकत बंदरावर आला, पोर्तुगीज मुंबई, पोर्तुगीज कालिकत. तर सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असलं पाहिजे की वास्को द गामा 1498मध्ये ऑप्शन क्रमांक ड पोर्तुगीज खलासी होता आणि तो कालिकत बंदरावर उतरून भारतामध्ये आला होता आणि यानेच भारताचा शोध लावलेला आहे. प्रश्न 30वा, डॅश डॅश साली लंडन येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, 1639, 1701, 1601, त्यानंतर 1600 प्रश्न 3रा आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, तर 31 डिसेंबर 1600 लंडन येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली होती.
प्रश्न 31वा बंगाल प्रांतासाठी दुहेरी राज्यव्यवस्था कोणी निर्माण केली? ऑप्शन अ लॉर्ड कॉर्नवॉलिस, ऑप्शन ब लॉर्ड क्लाइव्ह, ऑप्शन क्रमांक क लॉर्ड डलहौसी, ऑप्शन क्रमांक ड लॉर्ड वेलस्ली. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क जो 31वा प्रश्न आहे. तर बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था ऑप्शन क्रमांक ब लॉर्ड क्लाइव्ह याने 1765 निर्माण केलेली होती. प्रश्न 32वा टपाल व तार पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क लॉर्ड डलहौसी. तर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये टपाल व तार पद्धत तसेच रेल्वेचा देखील त्या ठिकाणी शोध लावलेला होता व त्याचा विकास भारतामध्ये त्यांनी केलेला होता. हे पहिले भारतातील ICS अधिकारी होते. रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, सत्येंद्रनाथ टागोर. तर प्रश्न जो 33वा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले ICS अधिकारी म्हणून ओळखले जातात. प्रश्न 34वा हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखला जातो. लॉर्ड रिपन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड बेंटिंग. लक्षात घ्या प्रश्न 34 आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक ऑप्शन क्रमांक अ लॉर्ड रिपन यांना ओळखलं जातं. 1882मध्ये जो ठराव झाला तर याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून लॉर्ड रिपनला ओळखलं गेलं. पुढचा प्रश्न आहे मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक राजा राममोहन राय, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की मूकनायक हे जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत भारतरत्न, तर यांनी 1920मध्ये सुरू केलं होतं. तर अशा प्रकारे BEd CET संदर्भात आपण सामान्य ज्ञानावरील प्रश्न पाहिले. त्यानंतर इतर जे प्रश्न सराव आहेत तर यावरील व्हिडिओ लवकरच अपलोड केले जाणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.